नमस्कार मित्रांनो, भाकरीचा चोर आणि कृपासिंधू स्वामी. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रातील ही कथा अत्यंत बोधप्रद आहे. ही कथा आपल्याला शिकवते की देवाला बाह्य अवडंबरापेक्षा भक्ताच्या अंतःकरणातील शुद्ध भाव जास्त प्रिय असतो. तर जाणून घ्या ही कथा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. एकदा अक्कलकोटमध्ये समर्थांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. अनेक श्रीमंत लोक, जहागीरदार स्वामींसाठी मिठाई, सुकामेवा आणि उंची वस्त्रे घेऊन आले होते. स्वामींच्या समोर पंचपक्वानांची ताटे सजली होती. त्याचवेळी लांबून आलेला एक गरीब शेतकरी गर्दीत उभा होता. त्याच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीही नव्हते. भूक लागल्यामुळे त्याने सोबत आणलेली एक साधी ज्वारीची भाकरी आणि थोडासा कांदा एका फडक्यात बांधून ठेवला होता. तो शेतकरी स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक एका कुत्र्याने त्याच्या झोळीला तोंड लावले आणि भाकरीचे ते गारठोडे तोंडात धरून पळू लागला. शेतकरी घाबरला आणि ओरडू लागला, "अरे, माझी भाकरी नेली, माझा भाकरीचा चोर पळाला." तो कुत्रा थेट स्वामी बसले होते तिथे धावत गेला. लोकांनी कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींनी सर्वांना रोखले. कुत्र्याने ती भाकरी स्वामींच्या समोर टाकली. स्वामींची अलौकिक लीला. स्वामींनी समोर ठेवलेली पंचपक्वानांची ताटे बाजूला सारली. त्यांनी त्या कुत्र्याने आणलेली ती साधी धूळ लागलेली भाकरी उचलली आणि मोठ्या आनंदाने तिचे तुकडे करून खाऊ लागले. स्वामी म्हणाले, "अरे, या भाकरीत जो गोडवा आहे तो तुमच्या या पंचपक्वानात नाही, कारण यात त्या गरिबाचा निष्पाप भाव आणि प्रेम दडलेले आहे." तो शेतकरी धावत तिथे आला. आपल्या कुत्र्याने उष्टी केलेली भाकरी स्वामी खात आहेत हे पाहून तो रडू लागला आणि क्षमा मागू लागला. पण स्वामी हसले आणि त्याला जवळ बोलावून आशीर्वाद दिला. या कथेचा बोध आपल्याला सांगतो, देव कधीही वस्तूची किंमत पाहत नाही, तो केवळ भक्ताचा भाव पाहतो. मोठ्या अर्पणापेक्षा प्रेमाने दिलेला एक घासही देवाला तृप्त करतो. स्वामींनी कुत्र्याच्या रूपाने आलेल्या त्या भाकरीच्या चोराद्वारे हे सिद्ध केले की ते चराचरात व्यापलेले आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.